1 वाटी ओल्या खोबऱ्याचा किस, पाऊण वाटी गूळ, इलायची पावडर, खसखस. आता कढाई ठेवून घेतली आहे. त्यात थोडंसं आपण तूप टाकून घेऊ. तूप टाकून झाल्यानंतर ओल्या नारळाचा किस जो मी किसून ठेवला आहे तो आता परतावून घेऊ. कमी गॅसवर आपल्याला हा किस परतावून घ्यायचा आहे. इकडे किस परतावून झालेला आहे. आता आपण जे किसलेलं गूळ आहे तो टाकून घेऊ. तो चांगला मिक्स करून घ्यायचा. आता चांगलं मिक्स झालं. याच्यामध्ये आपण खसखस टाकून घेऊ आणि इलायची पावडर. यांना पण सर्वांना मिक्स करून घ्यायचं. आता इकडे आपलं वालं सारण तयार आहे, जे मोदकमध्ये भरायचं आहे ते. इकडे आहे पाऊण वाटी तांदूळाचं पीठ. आता तांदूळाचं पीठ तुम्ही फक्त इंद्रायणी तांदूळाचंच पीठ घ्या, त्याचे अगदी परफेक्ट मोदक तयार होता. आता पाऊण वाटी पीठ घेतोय तर पूर्ण 1 वाटी पाणी घ्यायचंय. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही याच प्रमाणात बनवून बघा, तुमचे मोदक अजिबात बिघडणार नाही. तर पाणी गरम करायला ठेवलंय, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. थोडंसं काटाभर तूप टाकून घ्यायचं. तूप मीठ टाकून झाल्यानंतर 2-3 चमचे अगदी छोटीशी वाटी दूध टाकायचे आपल्याला. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही याच प्रमाणात मोदक बनवून बघा. 100% गॅरंटी तुमचे मोदक अजिबात बिघडणार नाही. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की सारखंच पीठ आणि सारखंच पाणी घ्या, पण सारखंच घेतल्यामुळे ना पीठ खूप कडक तयार होतं आणि मोदक बनवायला खूप अवघड जातं. म्हणून या प्रमाणात तुम्ही बनवून बघा. अगदी परफेक्ट न चुकता तुमचे मोदक बनवून तयार होईल. आता पाण्याला इकडे उकळू यायला सुरुवात झाली आहे. आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पीठ टाकून घेऊ आणि एका हाताने लाटण्याच्या साहाय्याने आपण ते मिक्स करून घेऊ. आता ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे. पटापट पटापट लाटण्याने त्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं पीठ, जेणेकरून गाठा तयार नको व्हायला पाहिजे अशा पद्धतीने. आणि गॅस अगदी मंद आचेवर असायला पाहिजे, जेणेकरून खाली पीठ नको लागायला पाहिजे आपलं त्याच्यामुळे. आता इकडं मिक्स करून झालंय. आता याच्यावर आपण 10 मिनिट झाकण ठेवून देऊ. आणि गॅस बंद करून द्यायचा. 10 मिनिटे झाकण ठेवून द्यायचं. दहा मिनिट झालेले आहे. पीठ चांगलं शिजून तयार झालेलं आहे. आता ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. इथे अगदी तुम्ही 10 मिनिट ठेवा, 5 मिनिट मिक्स करा, जेणेकरून पीठ चांगलं शिजलं गेलं पाहिजे. जेव्हा हे पीठ अपुरं कच्चं राहतं ना, तेव्हा मोदक बरोबर जमत नाही, तो तुटून जातो, त्याच्या पाकळ्या जमत नाही. म्हणून 10 मिनिट तरी तुम्ही त्याला रेस्ट करायला ठेवलं पाहिजे. आता हे पीठ खूप गरम आहे आणि आपल्याला गरम गरमच हे पीठ भिजवायचं आहे. त्यासाठी तुम्ही म्हणजे हाताला चटके नको बसायला पाहिजे म्हणून कॅरी बॅग घ्या, नाही तर काही ना काही तुम्ही घ्या आणि गरम गरम असताना त्याला मिक्स करा. आता मी इथे एक कॅरी बॅग घेतली आहे. हाताला खूप चटके बसत आहे म्हणून मी त्याच्यामध्ये एक कापड ठेवून घेणार आणि मग पीठ भिजवणार. कारण ही स्टेप खूप महत्त्वाची. आपल्याला गरम गरम पीठ असतानाच मिक्स करायचे सगळं आणि पीठ चांगला याचा गोळा तयार करायचा आहे मऊसूद.
पीठ कोमट व्हायला लागलं की तुम्ही हाताने पीठ भिजवून घ्यायचं मग चांगलं. आता पीठ इथे कोमट झालेलं आहे. मी आता याला हाताच्या साहाय्याने चांगलं भिजवून घेणार. अगदी मऊसूद आणि परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे. आणि शक्यतो तुम्हाला मी अजून सांगते, इंद्रायणी तांदूळच घ्या आणि त्याचंच पीठ तयार करा. मोदकसाठी तेच परफेक्ट आहे. कारण इतर तांदूळांचं मोदक आपण बनवायला बनवतो, पण त्याचं थोडंसं बिघडतंच, पाकोळ्या जमत नाही किंवा तो फुटूनच जातो, असा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून तुम्ही हेच तांदूळ घ्या. आणि तुम्ही जेवढा वेळ हे पीठ भिजवण्यात लावशाल ना, तेवढा मोदक चांगला येतो. म्हणून तुम्ही जेवढा वेळ देता येईल ना हे पीठ भिजवण्यासाठी, तेवढा वेळ द्या आणि चांगलं पीठ भिजवा. आता इकडे मस्त पीठ भिजवून झालेलं आहे. आता छोट्या छोट्या लाट्या घ्यायच्या. आपल्याला पाहिजे जेवढा मोदक बनवायचा तेवढी लाटी घ्यायची. आता तांदूळाच्याच पिठामध्ये मी बुडवणार आणि मस्त एक छोटीशी पुरी बनवून घेणार. आता मस्त पुरी बनवून झालेली आहे. जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको, अशी पुरी बनवून घेतली. आता याला आपण कळ्या पाडून घेऊ. तुमच्याकडून शक्य होईल तेवढा तुम्ही कळ्या पाडून घ्या. आता आपण सारण त्याच्यामध्ये भरून घेऊ. आणि मस्त वरची जी बाजू आहे ना, आपल्याला ती बंद करायची आहे आणि मस्त मोदकचा आकार बनवून घ्यायचा. इकडे मस्त मोदक बनवून झालेला आहे. आता मी सर्व मोदक बनवून घेणार असे. अगदी सहजासहजी मोदक बनवून तयार होत आहे. आता एवढे मोदक मी अगोदर बनवून घेतले आणि इकडं स्टीम करायला मी अगोदरच ठेवून दिलेलं होतं. पातेल्यामध्ये पाणी टाकून ठेवलं होतं. त्याच्यावरती चाळणी ठेवून दिली. त्याच्यावरती एक सुती रुमाल ओला करून ठेवायचा. तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर तुम्ही केळीचं पान पण ठेवू शकता. माझ्याकडे केशर होतं, मी त्याच्यावरती केशर लावून दिलेले. आणि साधारण हे आपल्याला 25 मिनटं वाफेवर वाफवून घ्यायचे आहे. इकडे झालेले आहे 25 मिनटं. मोदक मस्त तयार झालेले आणि खमंग असा वास पण सुटलेला आहे घरामध्ये. मस्त मोदक तयार झालेले, अतिशय सुंदर कळ्या पण दिसत आहे त्याच्यावाल्या. आणि तरी तुम्हाला हे सांगायचं आहे मला की हे इंद्रायणी तांदूळाचं पीठ नव्हतं, हे साधं तांदूळाचं पीठ होतं. माझ्याकडे जे पीठ अवेलेबल होतं मी त्याच्यापासून तुम्हाला मोदक बनवून दाखवले. पण जर तुम्ही इंद्रायणी तांदूळाचं पीठ घेशाल ना, तर अतिशय सुंदर मोदक बनवून तयार होतो. आणि हा पण अतिशय सुंदर मोदक बनवून तयार झालेला आहे. खूप गरम आहे, मी तुम्हाला फोडून दाखवलं त्याला. याच्यावरती गरम गरम असताना तूप टाकायचं, खूप छान लागतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट तर नक्कीच करा तुम्ही आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.